वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी तिखे एज्युकेशन। आज आपण बघणार आहे त्रिकोणामिती। कोणता बघणार चॅप्टर? त्रिकोणामिती। त्यामुळे आयएमपी क्वेश्चन बघणार आज आपण, जे बोर्डासाठी काय महत्वाचे आहे। आपला पेपर बघा 5-6 तारखेला आणि एक पेपर केव्हा आहे समोर येणार आहे तुम्हाला। हा सेकंड पार्ट मध्ये बघा, पहिला क्वेश्चन त्यामधला, जर सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटाची किंमत काढा। हा पेपर मध्ये केव्हा आला बघा, बोर्डामध्ये मार्च 19 मध्ये हा बोर्ड मध्ये क्वेश्चन आलेला आहे। आता याला बघा, याला सॉल्व्ह कसं करायचं, याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तुम्हाला माहित पाहिजे। बघा इथे काय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी बघा, याची किती दिली आहे बघा, टॅन वर्ग थिटा प्लस 1 इक्वल टू काय दिलं आहे, सेक वर्ग थिटा। हे काय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहेत, हे तुम्हाला काय असली पाहिजे, पाठांतर असली पाहिजे। 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किंवा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 बरोबर किती आहे, बरोबर काय सेक वर्ग थिटा दिलेली आहे। आता काय बघा, इथे काय करायचं बघा, सेक थिटाची काय दिली आहे, किंमत दिली आहे आणि टॅन थिटा आपल्याला काढायचं आहे। मग बघा काय करायचं, टॅन वर्ग थिटा इथेच ठेवायचा, 1 ला या साईडने घेऊन जायचं। म्हणजे 1 बघा कशामध्ये प्लस मध्ये आहे, समजा इक्वलचे आपण त्या साईडने घेऊन गेले, याला कशात जाईल ते मायनस मध्ये जाणार, कशामध्ये मायनस मध्ये जाणार। आता बघा सेकची किंमत दिली आहे, कशात दिली आहे, सेक थिटाची किंमत दिली आहे, किती दिली आहे, 25/7। म्हणजे किती लिहायचं, 25/7 आणि त्याचा ते करायचा वर्ग -1। बघा आता किती येणार बघा, 25 चा काय करायचा आहे, आपला वर्ग करायचा, म्हणजे त्याचं काय करायचं, आपलं स्क्वेअर करायचं। 25 चा स्क्वेअर किती येणार बघा, 625 आणि 7 चा स्क्वेअर किती येणार, 49 वजा 1 करायचं। आता बघा 49 ने 1 ला गुणायचं, म्हणजे काय 625 वजा 49 आणि भागेला काय राहणार, इथे 49 राहणार। आता बघा काय येणार, 625 म्हणून आपण काय करायचे, 49 जर मायनस केले आपण किती येणार, 500 किती येणार बघा, 625 म्हणून आपण काय 75 576 किती येणार, 576 भागेला किती राहिली ते 49। हे कशाची किंमत काढली आपण, टॅन वर्ग थिटाची। कशाची, टॅन वर्ग थिटाची आपण किंमत काढलेली आहे। आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, टॅन थिटाची आपल्याला किंमत काढायची आहे। मग काय करायचं, दोन्ही बाजूस काय लिहायचं, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन काय करायचं, आपला वर्गमूळ घेऊन मग काय करायचं, वर्गमूळ कसं घ्यायचं बघा, काय बघा, दोन्ही बाजूस वर्गमूळ घ्यायचं आपल्याला, म्हणजे काय बघा, वर्गमुळात काय येणार, इथे टॅन वर्ग थिटा बरोबर, इथे सुद्धा काय येणार, वर्गमुळात काय येणार, 576 भागेला काय येणार, इथे 49 काय येणार, इथे 49। आता बघा इथे वर्ग आणि वर्गमूळ काय होणार, कॅन्सल, म्हणजे काय फक्त काय टॅन थिटा बरोबर 576 कशाचा वर्ग आहे, 24 चा आणि 49 कशा वर्ग आहे, 7 चा। याचाच अर्थ किंमत किती आली टॅन थिटाची, 24/7 आली। किती आली, 24/7 आलेली आहे। केव्हा आला क्वेश्चन बोर्ड मध्ये, मार्च 19 मध्ये आलेला आहे। तर हा पुन्हा रिपीट क्वेश्चन होऊ शकतो। ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वरती दरवर्षी बोर्ड मध्ये क्वेश्चन विचारला जात असतो। आपल्याला आता बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड। क्वेश्चन नंबर सेकंड बघा काय दिलेला आहे, टॉपिक सेमच आहे। क्वेश्चन बघा, साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा। क्वेश्चन केव्हा आला आहे बघा, जुलै 22 मध्ये आलेला आहे। टॉपिक सारखाच कशावरती, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वरती आलेला आहे। आता बघा इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती वापरायची, बघा इथे साइन दिला आणि काय दिला आहे, कॉस थिटा दिला आहे। साइन वरून आपल्याला काय करायचं आहे, कॉस थिटा काढायचा आहे। बघा इथे कोणती आयडेंटिटी लागेल बघा, आता साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आता काय करायचे बघा, साइन थिटाची व्हॅल्यू इथे काय करायची, पुट करायची। साइन थिटा बघा किती दिलाय तुम्हाला, 7/25 त्याचं काय करायचं, इथे स्क्वेअर करायचा प्लस काय, इथे कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1। आता किंमत कशाची काढायची, आपला कॉस थिटाची किंमत काढायची। मग काय करायची बघा, कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हा कशामध्ये घेऊन जायचा, या साईडने घेऊन जायचा, कशामध्ये, प्लस मध्ये। याचं कसं तुम्हाला कन्वर्ट होणार आहे, मायनस मध्ये। मायनस काय येणार बघा, इथे 7/25 याचा येणार स्क्वेअर बरोबर 1 मायनस, म्हणजे काय 1 मायनस 7 चा स्क्वेअर किती येणार, 49 आणि 25 चा स्क्वेअर किती आहे, 625। आता बघा 625 आणि 1 ला मल्टिप्लाय करायचं, मग काय ना 625 मायनस काय येणार, इथे
49 डिवाइड मध्ये काय येणार 625. चला आता मायनस करा. 625 मधून जर 49 मायनस केले आपण किती येणार इथे 576 डिवाइड मध्ये काय येणार 625. ही किंमत कशाची काढली आहे आपण कॉस स्क्वेअर थिटाची आपण काय काढली आहे किंमत काढली आहे. आपल्याला किंमत कशाची काढायची आहे कॉस थिटाची काढायची आहे. मग काय करायचं दोन्ही बाजूस काय लिहायचं इथे दोन्ही बाजूस काय करायचं वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूस काय करायचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे काय जर बघा इथे स्क्वेअर रूट ऑफ काय इथे स्क्वेअर रूट ऑफ काय येणार कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय येणार इथे सुद्धा स्क्वेअर रूट ऑफ 576 डिवाइड बाय किती येणार इथे 625. आता बघा इथे काय होणार स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल म्हणजे काय येणार इथे फक्त कॉस थिटा बरोबर काय येणार बघा 576 कशाचा वर्ग आहे 576 बघा कशाचा आहे 24 चा आणि 625 कशाचा वर्ग आहे 625 25 चा वर्ग कशाचा 25 चा म्हणजे कॉस थिटाची किंमत आपण काढलेली आहे. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे टॅन थिटाची आपल्याला किंमत आता काढायची. आता बघा टॅन थिटा बरोबर किती आहे बघा टॅन थिटाचा फॉर्म्युला दिला काय दिलाय बघा साइन थिटा भागेला काय येणार इथे कॉस थिटा साइन थिटा भागेला काय येणार इथे कॉस थिटा. साइन थिटाची किंमत आपल्याला दिलेली आहे कॉस थिटाची किंमत आपण काढलेली आहे. साइन थिटाची किंमत किती दिली आहे बघा 7/25 भागेला काय करायचं मग आणि कॉस थिटाची किंमत किती दिली आहे तुम्हाला 24 भागेला काय दिलं आहे 25 दिलाय बघा 25 कॅन्सल म्हणजे किती येणार उत्तर तुमचं 7/24 तुमचं काय येणार उत्तर येणार कशाचं टॅन थिटाचं कशाचं टॅन थिटाची व्हॅल्यू किती येणार 7/25. आपल्याला बघायचा क्वेश्चन नंबर 3 बघायचा क्वेश्चन नंबर 3 बघा कोणत्याला कॉट थिटा प्लस टॅन थिटा बरोबर काय दिलाय कॉसेक थिटा गुणिला काय दिलाय सेक थिटा दिलेला आहे. मग काय करायचं बघा हे कोणती बाजू दिली आहे डावी बाजूवर आपल्याला कोणती बाजू काढायची आहे उजवी बाजू आपल्याला काढायची आहे म्हणजे लेफ्ट साइड वर कोणती साइड काढायची आपल्याला राईट साइड काढायची आहे. म्हणजे हे या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तुम्हाला हे काढायचं आहे दाखवायचं आहे याला सोडवायचं याला काढायचं. बघा आता लिहा मग इथे डावी बाजू काय लिहायचं इथे डावी बाजू बरोबर काय दिला तुम्हाला कॉट थिटा प्लस काय दिला इथे टॅन थिटा दिलेला आहे. आता काय करायचं आपल्याला डाव्या बाजूवरून काय करायचं आपल्याला उजवी बाजू आपल्याला काढायची आहे. मग काय करायचं उजवी बाजू काढण्यासाठी बघा इथे काय येईल बघा कॉट थिटा म्हणजे काय होते कॉस थिटा भागेला काय होते साइन थिटा म्हणजे काय होते कॉस थिटा भागेला काय होते साइन थिटा प्लस आणि टॅन थिटा म्हणजे काय होते साइन थिटा भागेला काय होते कॉस थिटा साइन थिटा भागेला काय होते कॉस थिटा काय होते कॉस थिटा लिहून घ्यायचे काय होते बघा कॉट थिटा म्हणजे काय होते कॉस थिटा भागेला साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे काय होते साइन थिटा भागेला काय होते कॉस थिटा काय होते कॉस थिटा होत असतात. मग काय होईल बघा लिहिला आपण आता इथे मग काय येईल बघा आता याचं काय करायचं बघा आता तिरपा गुणाकार काय करायचं इथे आता तिरपा गुणाकार कॉसने कॉसला गुणा म्हणजे कॉस गुणला कॉस काय होईल बघा कॉस वर्ग थिटा प्लस साइनला गुणा काय होईल साइन वर्ग थिटा आणि काय करायचं साइननी कॉसला गुणायचं काय होईल साइन गुणला कॉस काय साइन थिटा इंटू काय होईल कॉस थिटा काय होईल इथे कॉस थिटा काय होईल इथे कॉस थिटा. हिला आता आपण आता बघा कॉस वर्ग थिटा साइन वर्ग थिटा बरोबर काय ते इथे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय ते एक आता काही साइन थिटा भागेला काय होते म्हणजे गुणेला काय होते बघा इथे काय आहे डॉट मध्ये काय होते गुणेला काय होते इथे कॉस थिटा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी इथे लिहून घ्या. आता काय लिहिला आपण इथे बघा कॉस वर्ग थिटा प्लस साइन वर्ग थिटा बरोबर किती एक होता. मग बघा काय तिथे बघा आता काय करायचं याला सेपरेट द्यायचं एक भागेला काय करायचं एक भागेला साइन थिटा करायचं गुणेला काय करायचं एक भागेला काय करायचं कॉस थिटा करायचं काय करायचं कॉस थिटा. आता बघा एक भागेला साइन म्हणजे काय होते कॉसेक थिटा काय होते इथे कॉसेक थिटा काय होते कॉसेक गुणेला आणि एक भागेला कॉस म्हणजे काय होते
सेक थिटा. काय होते सेक थिटा. याचा अर्थ कोणती बाजू आली उजवी बाजू. कोणती आली उजवी बाजू आलेली आहे. कशावरून काढली आपण डाव्या बाजूला सोडवला आणि उजवी बाजू आलेली आहे. किती मार्काला येते 3 मार्काला. किती मार्काला विचारते 3 मार्काला बोर्डामध्ये विचारत असतात. त्यामुळे काय करायचं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पूर्णपणे करून ठेवायची. कॉस वर्ग थिटा प्लस साइन वर्ग थिटा बरोबर 1 हे लक्षात ठेवायचं. कॉट थिटा बरोबर साइन कॉस भागेला साइन आणि टॅन थिटा बरोबर साइन भागेला काय होतात कॉस थिटा होत. क्वेश्चन नंबर 4 बघा इथे सुद्धा काय करायचं आपल्याला लेफ्ट हँड साइड वरून आपल्याला कोणती साइड काढायची राईट हँड साइड आपल्याला काढायची आहे. बघा क्वेश्चन दिलाय तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस साइन थिटा इक्वल टू सेक थिटा मायनस काय दिला इथे टॅन थिटा आपल्याला दिलेला आहे. किती मार्काला येते हे क्वेश्चन 3 मार्काला येत असतात. आता बघा डावी बाजू. बघा कोणती बाजू आता आपल्याला लिहायची इथे डावी बाजू. डावी बाजू बरोबर काय येणार इथे स्क्वेअर रूट ऑफ काय 1 मायनस साइन थिटा डिवाइड बाय इथे काय 1 प्लस काय दिला इथे साइन थिटा दिलेला आहे. आता काय करायचं बघा इथे असा क्वेश्चन जर असेल तर काय यूज करायचं कॉम्पोनंडो आणि डिव्हिडंडो मेथड इथे वापरायची. मग काय करायचं बघा इथे बरोबर काय येतं बघा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा जसं आहे तसं लिहायचं 1 प्लस साइन थिटा. कॉम्पोनंडो आणि डिव्हिडंडो मेथड मध्ये काय होते बघा आता वरची जी व्हॅल्यू दिली आहे त्यानेच काय करायचं मल्टिप्लाय सुद्धा करायचं आणि डिवाइड सुद्धा करायचं. मग काय येणार 1 मायनस साइन थिटा आणि डिवाइड मध्ये सुद्धा काय 1 मायनस काय येणार इथे साइन थिटा येणार. आता बघा काय येणार बघा स्क्वेअर रूट ऑफ काय येणार इथे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय होणार बघा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर होणार. म्हणजे किती वेळा आले 2 वेळा म्हणजे 1 मायनस काय येणार ते साइन थिटा वर्ग आणि डिवाइड मध्ये काय येणार बघा आता डिवाइड मध्ये काय येणार इथे बघा इथे फॉर्म्युला 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस काय साइन थिटा. म्हणजे कोणता फॉर्म्युला इथे बघा तयार होते बघा कोणता फॉर्म्युला ए मायनस बी ए प्लस बी. काय फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस काय इथे बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस काय बी स्क्वेअर. याला पकडायचं ए याला पकडायचं बी म्हणजे काय येणार 1 स्क्वेअर मायनस काय येणार इथे साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर काय येणार थिटा येणार आहे. मग काय आलं आपलं 1 स्क्वेअर मायनस काय साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार बघा स्क्वेअर रूट ऑफ काय येणार इथे 1 मायनस साइन थिटा डिवाइड त्याचा स्क्वेअर अपॉन काय येणार इथे 1 चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहिला आपण. आता बघा इथे काय करायचं याला सॉल्व करा. आता काय येणार 1 मायनस साइन थिटा त्याचा वर्ग डिवाइड मध्ये बघा 1 मायनस साइन वर्ग थिटा ही काय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. कोणती आहे बघा काय येणार ते कॉस वर्ग थिटा येणार. काय येणार ते कॉस वर्ग थिटा. बघा आयडेंटिटी काय दिली आहे बघा 1 साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर काय ते 1. किती येते इथे 1 येत असतात. काय बघा इथे आता काय येणार बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय येणार बघा इथे 1 मायनस साइन थिटा आपण काय येणार इथे कॉस थिटा. काय येणार इथे कॉस थिटा येणार. आता काय करायचं कॉसला सेपरेटली डिवाइड करायचं. मग काय येणार बघा 1 अपॉन काय येणार इथे कॉस थिटा मायनस साइन थिटा भागीला काय येणार इथे कॉस थिटा. काय येणार इथे कॉस थिटा. आता बघा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय होते इथे बघा सेक थिटा. काय होते सेक थिटा मायनस आणि साइन अपॉन कॉस थिटा म्हणजे काय होते टॅन थिटा. काय होते इथे टॅन थिटा. बघा आली का जे आपल्याला काढायचं ते आलं का आलं. म्हणजे उजवी बाजू आलेली आहे म्हणजे काय लिहायचं ही उजवी कोणती बाजू आहे उजवी बाजू. कोणती आहे उजवी बाजू आहे. किती मार्काला येतं हा क्वेश्चन 3 मार्काला येत